इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्षाला जवळपास 150 वर्षांचा इतिहास आहे। या संघर्षाची मुळे कशात आहे हा आजचा आपला विषय नाही, पण या संघर्षात अनेक कुटुंब, अनेक मुले, तरुण, महिला हेरपळले गेले। इस्रायलच्या सैन्याने अन्याय, अत्याचार सोसलेल्या अनेकांच्या मनात इस्रायलविषयी द्वेष ठासून भरला गेला आणि यातून अनेक बंडखोर तयार झाले। लैला खालेद ही अशी बंडखोरांपैकीच एक। इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्षातून अनेक बंडखोर चर्चेत आले, पण लैला खालेद वेगळीच होती। काय केलं होतं लैला खालेदीने, ज्यामुळे ती पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्य लढ्याचा प्रेरणागीत बनली? तिच्या कृत्यातून अनेक पॅलेस्टाईन तरुणांना संघर्षाचं बळ मिळालं। इराण इस्रायलच्या संघर्षात तिची आठवण का होते हेच आपण आज जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक। लैला खालेद यांचा जन्म 9 एप्रिल 1944 रोजी पॅलेस्टाईनमधील हैफा या शहरात झाला। अवघ्या 4 वर्षांचीच असताना म्हणजे 1948 रोजी इस्रायलच्या हल्ल्यामुळे तिच्या कुटुंबियाला पॅलेस्टाईन सोडून लेबनॉनला स्थलांतरित व्हावं लागलं। तिथे वडील तिचे एकटेच राहिले, त्यामुळे स्वाभाविकपणे कुटुंबाची जबाबदारी तिच्या आईवर आली। इस्रायलच्या अत्याचाराच्या गोष्टी तिने केवळ ऐकल्या नव्हत्या, तिच्या डोळ्यादेखत इस्रायलच्या सैनिक पॅलेस्टाईनवर अत्याचार करत होते हे सारं तिने आपल्या डोळ्यांनी पाहिलं होतं। त्यामुळे तिच्या मनात कुठेतरी सुडाची भावना सतावत होती। मोठेपणी आपण या अत्याचाराचा बदला घ्यायचा ही भावना तिच्या मनात घर करून होती। म्हणून 15 वर्षाची झाल्यावर लैला अरब नॅशनलिस्ट मूव्हमेंट या संघटनेत प्रवेश केला। जॉर्ज हब्स यांनी ही संघटना स्थापन केली होती। याच संघटनेतून पुढे पॉप्युलर फ्रंट ऑफ द लिबरेशन ऑफ पॅलेस्टाईन PFLP नावाची संघटना तयार झाली। लैला या संघटनेच्या आघाडीच्या सैनिक बनल्या। 19 ऑगस्ट 1969 रोजी पॅलेस्टाईनमधील एक कट रचला गेला। इस्रायलचे विमान अपहरण करण्याचे त्याने ठरवले। याची जबाबदारी लैलाने स्वतःच्या शिरावर घेतली आणि ठरल्याप्रमाणे तिने TWA-840 या विमानाचं अपहरण केलं। हे विमान रोमहून तेल अवलीला जात होतं। त्यावेळी लैलासोबत आणखी 2 सहकारी होते। केवळ 2 हात बॉम्ब आणि एक पिस्तूल एवढ्याच शस्त्रनिशी लैला आणि तिच्या 2 साथीदारांशी विमानाचं अपहरण केलं। या तिघांनीही विमान सिरियाची राजधानी दुसामस इथे उतरवलं। लैलाने विमानातील एकही प्रवाशाला इजा न पोहोचवता सगळ्या प्रवाशांना खाली उतरवलं आणि विमान पेटवून दिलं। लैलाला ना प्रवाशांना सूड उगवायचा होता, ना लूटमार करायची होती। पॅलेस्टाईनला धडा शिकवण्याच्या हेतूने तिने हे अपहरण केलं होतं। अपहरणाचा उद्देश होतं म्हणजे पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्याकडे साऱ्या जगाचं लक्ष वेधून घेणं। लैलाचं हे उद्दिष्ट सफल झालं। या घटनेनंतर अपहरण नाट्याची आणि हातात AK-47 घेऊन उभारलेल्या लैलाची छायाचित्रे जगभर प्रसिद्ध झाली। पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्याचा विषय साऱ्या जगात चर्चेत आला। 1970 मध्ये लैला यांनी पुन्हा एकदा धाडसी पाऊल उचलला। 6 सप्टेंबर 1970 रोजी त्यांनी LL फ्लाईट 219चं अपहरण केल्याचा प्रयत्न केला। हे विमान ॲम्स्टरडमहून न्यूयॉर्कला जात होतं। यावेळी त्यांच्यासोबत पॅट्रिक आर्ग्युलो एक निरागोवन अमेरिकन सहकारी होता। त्यांनी कॉकपिटमध्ये प्रवेश मागितला, पण वैमानिकांनी नकार दिला आणि विमान अचानक खाली झेपावलं। याच गोंधळात पॅट्रिक यांना एक क्रू मेंबरला गोळी लागली, पण त्यांना स्वतःलाही गोळ्या लागल्या आणि त्यांचा मृत्यू झाला। लैला सुरक्षा यंत्रणेच्या हाती लागली। विमान लंडनच्या हिथ्रो विमानतळावर उतरलं। लैलाला अटक झाली, पण PFLPने इतर अपहरण केलेल्या वैमानातील प्रवाशांच्या सुटकेच्या बदल्यात लैलाची सुटका करून घेतली। लैला खालेदच्या या धाडसी कृत्यामुळे ती पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्य लढ्याची हिरो ठरली। लैलाने स्वतःची तुलना चे ग्वेराशी केलं। तिचे केफिये आणि हातात AK-47 असलेले छायाचित्र जगभरातील तरुणांसाठी प्रेरणास्रोत बनलं। अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या देशातील तरुणाची लैला हिरो ठरली, पण जगाने लैलाला दहशतवादी ठरवलं, तर काहींनी तिला स्वातंत्र्य सैनिक म्हटलं। लैला खालेद आजही PFLPच्या सदस्य आहेत आणि जॉर्जमध्ये राहतात। त्या पॅलेस्टाईन नॅशनल काउन्सिलच्या सदस्यही आहेत। त्यांनी आपल्या आयुष्यात अनेकदा जागतिक मंचावर पॅलेस्टाईनच्या हक्कासाठी आवाज उठवला। 2005 मध्ये त्यांच्या जीवनावर आधारित लैला खालेद हायजॅकर नावाचा एक माहितीपट प्रदर्शित झाला। त्या आजही अनेकांसाठी प्रेरणा आहेत।
विशेषतः पॅलेस्टाईनमधील तरुण आणि महिलांसाठी. त्या म्हणतात, स्वातंत्र्यासाठी लढणं हा प्रत्येक माणसाचा हक्क आहे. लैला खालेद आज अचानक चर्चेत येण्याचं कारण म्हणजे हैफा हे शहर. ज्या हैफा या शहरात लैला जन्मल्या त्या शहरावर इराणने काल जोरदार क्षेपणास्त्र हल्ला केला. त्यात किती जीवितहानी झाली याचं तपशील समोर आलेले नाही, पण त्यानिमित्ताने लैला खालेदचं स्मरण झालं. लैला खालेद यांचं जीवन धैर्य, त्याग आणि वादांचं मिश्रण होतं. त्यांनी आपल्या कृतींनी पॅलेस्टाईनच्या लढ्याला जागतिक व्यासपीठावर आणलं. त्यांच्या कृती योग्य होत्या की अयोग्य यावर चर्चा होत राहतील, पण त्यांनी त्यांचं नाव इतिहासात कोरलं हे नाकारता येणार नाही. तुम्हाला लैला खालेद यांच्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.